महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। लाखो रुपयांचे बक्षीस असलेल्या माओवाद्याचं आत्मसमर्पण। गडचिरोली नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश। प्रशासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे। त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकूण 662 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलं आहे। 6 लाख रुपये बक्षीस दिलेला जहाल माओवादी गणेश गट्टा, पुणे, वय 35 वर्ष याने आज आत्मसमर्पण केलं आहे। गणेश गट्टा पुणे हा मूळचा छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील बेचापाल भैरमगड येथील रहिवासी आहे। माओवादी गणेशने सीआरपीएफचे पोलीस उपमहानिरीक्षक जगदीश मीना यांच्यासमोर आत्मसमर्पण केले। त्यानंतर त्यांनी त्याचे हस्तांतरण गडचिरोली पोलीस दलाकडे केले आहे। महाराष्ट्र शासनाने गणेश गट्टा पुणे यांच्यावर 6 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते। आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरिता केंद्र आणि राज्य शासनाकडून गणेश गट्टा पुणे याला एकूण 5 लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे। 14 जहाल माओवाद्यांचं आत्मसमर्पण। गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादी विरोधी अभियान राबवल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिल्याने सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकूण 14 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे। पोलीस अधीक्षक गडचिरोली निलोत्पल यांनी आवाहन केलं आहे की विकास कामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असून जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना विकासाच्या प्रमुख प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल। तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करून शांततेचा मार्ग स्वीकारावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी विशेष रिपोर्ट गडचिरोली। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।